तर या सगळ्या खुळचट कल्पना या पॉर्ननी आपल्या सगळ्यांच्या मनात भरलेल्या आहेत असं माझं ठाम मत आहे आणि हे रिसर्च मधून सिद्ध झालेलं आहे. याविषयी लाजण्याची काही गरज नाहीये. आणि जर तुम्हाला असं वाटलं की मी डॉक्टरांकडे गेलो आणि मला त्यांनी कम्फर्टेबल नाही केलं किंवा त्यांनी नाही ट्रीट केलं, दुसऱ्या डॉक्टरांकडे जा. बरोबर. आज तो पर्याय आहे तुमच्याकडे. असं नाही की तुमच्या अख्ख्या शहरात एकच डॉक्टर आहेत तेवढे. आणि बऱ्याचदा बायकांची तक्रार असते की पुरुष म्हणजे ते एकतर मागे लागतात आणि पटकन ते उरकून ते झोपून डाराडूर झोपून जातात आणि आम्हाला समाधान मिळत नाही. बरोबर. तर ह्याच्यासाठी मग ते फोरप्ले का महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी मग त्याच्यातनं येतात. कृत्रिम म्हणण्यापेक्षा विकृतीकडे जात आहे का ते ओटीटीवरचं सगळं चित्रण त्याचं. बरोबर. तर त्याच्यामुळे सेक्स बद्दलच्या ज्या योग्य प्रतिमा आहेत आणि जो एक निरामयपणा जो आहे, तर तो दृष्टिकोन तरुणाईमध्ये येतो का नाही हा खरंच प्रश्न आहे. मास्टरबेशन हे शरीर धर्माला अयोग्य आहे का? निसर्ग आपला असा आहे ना की जर ते अयोग्य असतं तर त्यांनी त्याची रचनाच केली नसती, म्हणजे त्या ऑर्गनला ते फंक्शनॅलिटीज दिली नसती. सेक्स हा वेपन म्हणून वापर केला जातो का, तर हे चुकीचं आहे, खरोखर चुकीचं आहे. म्हणजे काहीतरी मग त्याच्या मागे अपेक्षा ठेवणं. म्हणजे सेक्स अँड क्राईम ऑलवेज सेल्स असं म्हणलं जातं आणि ते खरं पण आहे. मी स्वतःही क्राईम थ्रिलर्स पण लिहितो. म्हणजे जर आपल्याला प्युबर्टी आपल्याला 15व्या वर्षी 13व्या वर्षी येते आणि जर लग्न 30व्या वर्षी होत आहे, तर मधली जी काही 15 वर्षांचा स्पॅन आहे हा खूप मोठा स्पॅन असतो. बरोबर. आणि तो स्पॅन सगळ्यात आयुष्यातला घडण्याचा काळ असतो. कारण करिअर तेव्हा आपल्याला करायचं असतं, आपल्याला आपली लाईन हे करायची असते, सेटल व्हायचं असतं. आणि या सगळ्या ह्याच्या ती पण भावना प्रचंड तीव्र असते हार्मोन्सच्या उलटापालटीमुळे. नमस्कार मंडळी, मॅडस्फेरिक टॉक्स वरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आलेले आहेत त्यांनी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, मिड डे यांसारख्या वृत्तपत्रांसोबतच लोकसत्तामध्ये सुद्धा नवीन एक कॉलम लिहित आहेत. त्यांचं नाव सांगितलं तर कॉलमचं नाव सांगायची गरज नाही, तरी सुद्धा पुन्हा एकदा त्यांची ओळख करून देतो. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आलेले आहेत ते निरंजन मेढेकर सर. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू माधव. येस. आणि निरंजन सर आपल्या लोकसत्तामध्ये चतुरंगामध्ये देहवान नावाचा कॉलम लिहितात, ज्याच्यामध्ये जो टॉपिक खरं तर आपण जास्त चर्चेला पाहिजे किंवा ज्या टॉपिकवरती खरं तर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो साध्या, सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये पोहोचवण्याचं काम निरंजन करत आहेत. सो निरंजन सर, पहिल्यांदाच मला आपल्या पॉडकास्टची सुरुवात करताना एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे देहवान हा जो कॉलम तुम्ही सुरू केला, तो कॉलम कसा काय सुरू केला? निरामय लैंगिकतेवर मी गेल्या 5 वर्षांपासून काम करतोय. म्हणजे 5 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये सेक्सवर बोलबिंदास हा माझा पॉडकास्ट स्टोरीटेल या ऍपवर सुरू झाला. ओके. तो त्याच्यात मी वेगवेगळ्या डॉक्टरांशी या विषयावर संवाद साधतो, लैंगिकते संदर्भात, विशेषतः हेल्दी सेक्स लाईफ आणि हेल्दी सेक्स प्रॅक्टिसेस. ओके. तर याबद्दल मला असं वाटलं की आपल्या समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत आणि केवळ संकोचाबाई आपण या विषयावर बोलत नाही, तर यावर मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे. आणि निकोप कामसंवाद हा आवश्यक आहे एक निरोगी समाज म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि त्या संदर्भात. त्याच्यामुळे मी हा पॉडकास्ट सुरू केला. या पॉडकास्टला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून हा एक अभ्यास विषय झाल्यासारखा झालाय माझा. आणि थोडं पत्रकारितेची बॅकग्राऊंड असल्यामुळे विषय म्हणून कुठलाच मला कधीच वर्ज नव्हता आणि या विषयात काम करायला मिळतं याचं मनापासून समाधान आहे. आणि त्याच्यातनच गेले वर्षभर मी लोकसत्तामध्ये देहभान हा कॉलम लिहितोय. येस, खरं तर देहभान वाचूनच आपला कॉन्टॅक्ट झाला आणि देहभान खरंच खूप छान आहे. याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? किंवा आज आपण बघितलं तर अमेझॉन प्राईम वरती, नेटफ्लिक्स वरती वेगवेगळ्या सिरीज येतात आणि त्याला रेटिंग्स हाय असतात किंवा व्ह्यूइंग ट्रेंडिंगला असतं. बरोबर. परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात बोलायची वेळ येते त्यावेळी मात्र तो विषय एक पडद्याच्या आड बोलला जातो, पडद्याच्या बाहेर बोलला जात नाही. तर सेक्स खरंच तसा आहे का विषय की जो फक्त 4 चौकटीमध्येच बोलला गेला पाहिजे? हे दुर्दैवाने होतं काय की आज 21व्या शतकातही मी ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे, तू म्हणलास तसं, पण सेक्स हे कायम एक सेन्सेशनल करण्याची गोष्ट म्हणूनच बघितलं जातं. म्हणजे भडक दृश्य आणि थोडंसं काय म्हणू आपण त्याला की कृत्रिम म्हणण्यापेक्षा विकृतीकडे जात आहे का ते ओटीटीवरचं सगळं चित्रण त्याचं. बरोबर. तर त्याच्यामुळे सेक्स बद्दलच्या ज्या योग्य प्रतिमा आहेत आणि जो एक निरामयपणा जो आहे, तर तो दृष्टिकोन तरुणाईमध्ये येतो का नाही हा खरंच प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं त्यावर शास्त्रीय दृष्ट्या काम करण्याची किंवा माहितीपूर्ण काम करण्याची जास्ती गरज आहे. बरोबर. म्हणजे सेक्स अँड क्राईम ऑलवेज सेल्स असं म्हणलं जातं आणि ते खरं पण आहे. मी स्वतःही क्राईम थ्रिलर्स पण लिहितो.
पण ते लिहिताना एक ते भान नेहमी पाळलं पाहिजे आपण की आपण, कारण शब्दांची ताकद खूप मोठी आहे. त्या शब्दांचं रूपांतर एखाद्या फिल्ममध्ये हो, एखाद्या पुस्तकात हो, किंवा आत्ता आपण बोलतो हे पण, याही शब्दांची ताकद खूप मोठी आहे. बरोबर. तर ते वापरताना त्याचं आपण एक थोडंसं भान जर ठेवलं तर मला वाटतं की खूप मोठा इम्पॅक्ट हा पडू शकतो बरोबर. सकारात्मकतेने. येस, मला आठवतं की 2016-15च्या आसपास जिओ आलं आणि जिओच्या आधी मोबाईल डेटा फक्त आपल्याला लिमिटेड मिळायचा. त्याच्यानंतर मग OTT प्लॅटफॉर्म्स खुले झाले आपल्यासाठी आणि याच्यातून एक गोष्ट आणखीन वाढली ती म्हणजे पॉर्न कन्झम्पशन लोकांचं खूप जास्त वाढलं की आपला देश टॉपमध्ये आहे काही देशांमध्ये की जिथं जगात सगळ्यात जास्त पॉर्न कन्झम्पशन केलं जातं. मग पॉर्नमध्ये जे दिसतं तोच खरा सेक्स आहे का, असा एक माझा प्रश्न होता. बरोबर, हा अतिशय चांगला प्रश्न विचारलायस तू. कारण पॉर्न तू म्हणलंस तसं की मोबाईल क्रांतीमुळे, स्मार्टफोनच्या क्रांतीमुळे आज प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असतो, तरुणाईमध्ये विशेषतः. बरोबर. पण पॉर्न हे वास्तव नाहीये, हे प्रत्येकाने समजून घेण्याची खरंच खूप गरज आहे. पॉर्न हे फिक्शन आहे. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताचा अॅनिमल हा जो काही चित्रपट आला त्याच्यावरनं बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. किंवा कुठलाही बॉलिवूड मसालापट आपण बघितला, सिंघम बघितला, सिंघम मधला पोलीस ऑफिसर आपण बघतो. बरोबर. तर आपल्यालाही माहिती आहे की ते चित्र पडद्यावरच आहे, वास्तवातला पोलीस तसा नसतो, तशी फायटिंग जाऊन तो डुशुम करू शकत नाही. बरोबर. हे जसं आपल्याला माहिती असतं तसंच पॉर्न बघून आपण विनाकारण जर कोणी गैरसमज करून घेत असेल स्वतःच्या शरीराविषयी किंवा पार्टनर कडनं अपेक्षांविषयी, ठराविक सेक्स पोझिशन्स आपण नवीन सतत केल्या पाहिजे, त्यांनीच सेक्स हा चांगला होतो. किंवा अगदी त्यातल्या सगळ्यात मेन पुरुषांच्या मनात न्यूनगंड हा त्यांच्या शिश्नाच्या लिंगाच्या लांबीबद्दल बसतो. कारण त्यात जे दाखवलेलं असतं की तसं आपलं नाही. आणि अनेक पुरुष या न्यूनगंडाने पछाडलेले असतात की आपले जेनायटल्स हे आकाराने लहान आहेत का, किंवा आपण त्या स्त्रीला पूर्ण सुख देऊ शकणार नाही का आपल्या पत्नीला किंवा पार्टनरला. बरोबर. तर या सगळ्या खुळचट कल्पना या पॉर्ननी आपल्या सगळ्यांच्या मनात भरलेल्या आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि हे रिसर्च मधून सिद्ध झालेलं आहे. म्हणजे पॉर्नचा एक पाश्चात्य देशांमध्ये एक सकारात्मक बाजू त्याची अशी आहे की सेक्स थेरपीमध्ये पण त्याचा वापर केला जातो. पॉर्न म्हणजे काय म्हणतात त्याला, की त्यासाठी वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ हे खास शूट केले जातात. ओके. तर ते जे आपण बघतो ते पॉर्न नसतं, तो एक वेगळा ऍस्पेक्ट आहे तो. पण मग ते पण आहे की मग ते समजून घेण्याची गरज आहे. आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्याने जर अशा काही त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं असं काही साहित्य, तर ते बघणं ही वेगळी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे पॉर्न्स बघितल्यानंतर बऱ्याचदा ड्युरेशन खूप जास्त असतं आणि ड्युरेशन बघितल्यानंतर म्हणजे जसे सेल्फ डाऊट पुरुषाला येतात कदाचित स्त्रीला पण येत असतील. या सेल्फ डाऊटचा ऍक्च्युअली सेक्स करताना परिणाम होतो का त्या सेक्सवरती? निश्चितच होतो. कारण मागे नेदरलँडमध्ये एक संशोधन झालेलं. ओके. तर ही फॅक्टच आहे की पुरुषांचं जो काही म्हणू आपण की इजॅक्युलेशन पिरियड आहे, म्हणजे ऍक्च्युअल पेनिट्रेटिव्ह सेक्स सुरू केल्यावर वीर्यस्खलन होण्यापर्यंतचा कालावधी आणि स्त्रीला ऑर्गॅझम मिळण्याचा कालावधी यात तफावत असते. म्हणजे पुरुषाचं कसं आहे की तो पटकन एक्साइट होतो आणि तो पटकन मोकळा होतो. स्त्रीचं तसं नाही, स्त्रीला थोडा वेळ लागतो एक्साइट व्हायला आणि त्याच्यामुळे तिची लैंगिक पूर्तता, तो जो काही उत्कट बिंदू आहे तो यायला वेळ लागतो. तर हे त्या कपलनी समजून घेण्याची गरज आहे. तर या संशोधनात हेच दिसलेलं की पुरुषाला ऍव्हरेजली समजा 5 ते 7 मिनिटं लागत असतील इजॅक्युलेशन व्हायला, तर स्त्रीचा हाच काळ हा 14 ते 16 मिनिटं असतो. ओके. तर त्याच्यामुळे ती डिस्पॅरिटी येऊ शकते. आणि बऱ्याचदा बायकांची तक्रार असते की पुरुष म्हणजे ते एकतर मागे लागतात आणि पटकन ते उरकून ते झोपून धाराडूर झोपून जातात आणि आम्हाला समाधान मिळत नाही. बरोबर. तर ह्याच्यासाठी मग ते फोरप्ले का महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी मग त्याच्यातनं येतात. किंवा मास्टरबेशन संदर्भातलेही अनेक गैरसमज आहेत, मग ते सगळा भाग त्याच्यात येतो. म्हणजे बऱ्याचशा लोकांना मी भेटल्यानंतर मला असं जाणवलं की काही धर्मांमध्ये मास्टरबेशन हे अलाउड नाहीये, म्हणजे ते धर्माच्या विरुद्ध आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे मग लोक करत नाहीत. तर मला त्या निमित्तानं हाही प्रश्न विचारायचा आहे की खरंच मास्टरबेशन हे शरीर धर्माला अयोग्य आहे का? निसर्ग आपला असा आहे ना की जर ते अयोग्य असतं तर त्यांनी त्याची रचनाच केली नसती, त्या ऑर्गनला ते फंक्शनॅलिटीज दिली नसती. बरोबर. तर त्याच्यामुळे ते अयोग्य अजिबातच नाहीये. आणि तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे. फक्त आपल्याच समाजात नाही तर जगभरात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पूर्वापार चालत आलेले काही समज, गैरसमज आणि मिथ्स हे आहेत मास्टरबेशन बद्दल. आपल्या मराठीत काही चांगल्या म्हणी आहेत, अति तेथे माती. हे पण समजून घेतलं पाहिजे की व्यसन म्हणून जर तुम्ही ते करत असाल तर
त्याचा शरीराला थेट अपाय नाही झाला तरी तुम्हाला मानसिक सतत मनात तेच विचार असणं चुकीचं आहे निश्चित. बरोबर. पण जर तुम्ही ते योग्य प्रमाणात करत असाल, ते अगदी दररोज करणारे जरी असले विषयीतले कोणी, तरी त्यांनी काही अपाय होत नाही तुमच्या शरीराला. म्हणजे असं नाहीये की ते तो वीर्यपात म्हणजे शक्तिपात आणि मग त्यांनी मृत्यू असं जे काही पूर्वी खुळसट कल्पना होत्या, तर तसं तर निश्चितच नाहीये. म्हणजे तुमचं शरीर आहे आणि उलट मी तर असं म्हणेन की सेफ सेक्सचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे मास्टरबेशन आहे. बरोबर. म्हणजे जर आपल्याला प्युबर्टी आपल्याला 15व्या वर्षी 13व्या वर्षी येते आणि जर लग्न 30व्या वर्षी होत आहे, तर मधली जी काही 15 वर्षांचा स्पॅन आहे हा खूप मोठा स्पॅन असतो. बरोबर. आणि तो स्पॅन सगळ्यात आयुष्यातला घडण्याचा काळ असतो. कारण करिअर तेव्हा आपल्याला करायचं असतं, आपल्याला आपली लाईन हे करायची असते, सेटल व्हायचं असतं. आणि या सगळ्या ह्याच्या ती पण भावना प्रचंड तीव्र असते हार्मोन्सच्या उलटापालतीमुळे, दोघांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही. तर अशा वेळेला मास्टरबेशन करणं याच्यासारखा उत्तम दुसरा पर्याय नाही. कारण तुम्ही जर वेश्यागमन केलं तर त्यातनं तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन होण्याचा खूप मोठी रिस्क असते. बरोबर. मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स मध्ये पण तोच रिस्क येते. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने हाताने करायचं मैथून, इतकं साधं सोपं ते हे आहे. आणि मास्टरबेशनचाही बऱ्याचदा विचार फक्त मुलांच्या किंवा पुरुषांच्या दृष्टीने केला जातो. स्त्रिया पण मास्टरबेट करतात, हे खुद्द स्त्रियांनाही माहिती नसतं. स्त्रियांना क्लायटोरियस नावाचा, म्हणजे त्याला शिश्निका म्हणतात मराठी, असा अवयव निसर्गाने दिलेला आहे. योनीच्या वरती असतो तो, त्याला स्टिम्युलेट करून त्यांना मास्टरबेट करता येतं. पण ही गोष्टही अनेक स्त्रियांनाच माहिती नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे या विषयावर सतत बोलणं आणि मराठीत बोलणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आता बोलता बोलता आणखीन एक विषय निघाला आपला की मुलं वयात येतात किंवा जनरली मुलं सगळेच लोक 13-15 वर्षापर्यंत वयात येतात आणि लग्न होते 25 पासून पुढे. तर मधला जो स्पॅन आहे 10-15 वर्षांचा, त्याच्यामध्ये लग्नाच्या आधी सुद्धा सेक्स होण्याचे चान्सेस आहेत. आणि आजकाल तर एवढं ओपनली वातावरण आहे त्या बाबतीत तरी की खरंच कळत नाही आणि होऊन जातं असं सुद्धा आहे. तर मला प्रश्न विचारायचा आहे की लग्नाच्या आधी केलेल्या सेक्सचा किंवा व्हर्जिनिटी आपण म्हणतो की बाबा व्हर्जिन आहेस का, व्हर्जिन नाहीये, तर याचा परिणाम लग्नाच्या नात्यावरती होऊ शकतो का किंवा होतोय का, असं तुमच्या काही निदर्शनास आलंय का? मला असं वाटतं की त्या कपलची मॅच्युरिटी किती आहे आणि एकमेकांमधलं अंडरस्टँडिंग किती आहे त्याच्यावर ते डिपेंड राहतं. आणि लग्ना आधी सेक्स करायचं का नाही करायचं हा प्रत्येक व्यक्तीचा मला वाटतं पर्सनल चॉईस आहे. आणि निसर्गाच्या दृष्टीने परत आपण जर विचार केला तर माणूस हा एकपती किंवा एकपत्नी तसा नाहीच येतो, तो मोनोगॅमस नाहीये. त्यानं बंधन घालून घेतले. बंधन आपण, नीतिनियम हे आपण आपल्या निरोगी स्वास्थ्यासाठी, समाजासाठी आपण घालून घेतलेले आहेत. विवाह तिथनच आलेला आहे. पण हे सगळं जरी असलं तरी काय म्हणतात त्याला की मोकळे नातेसंबंध बरोबर कितीही एक्साइटिंग वाटत असले तरी त्यातली गुंतागुंत समजून घेतली पाहिजे. म्हणजे आजचा काळ जरी लिव्ह इन रिलेशनशिप्स आणि ओपन मॅरेज या गोष्टी फॅन्सी वाटत असल्या तरी त्यातनं येणारे इमोशनल हे पण, कारण ब्रेकअप हा त्याचा मग एक हे होऊन जातो आणि एक अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचा मोठा रिस्क त्यातनं येऊ शकते. पण हेच आहे की पूर्णपणे विरोध करणे त्याला चुकीचं आहे. ते त्या प्रत्येक व्यक्तीचा चॉईस आहे. आपण ठरवायचंय की आपल्याला काय हवंय आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्यानुसार आपण स्वीकारत गेलं पाहिजे. बरोबर. किंवा समोरच्या पार्टनरला सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे की असं असं झालंय आधी. खरंय. तो संवाद, ओपननेस पाहिजे. म्हणजे जर तुमच्या आधी रिलेशन्स होती, काही कारणाने ब्रेकअप झालेली आहेत आणि आता जर तुमचं लग्न होत आहे तर तुम्ही थेट सांगा ना. आणि मी तर तेच म्हणतोय की लग्न आधीच हे सगळं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. बरोबर. ज्या योग्य लग्नानंतर काही कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पण विषय अतिशय दुर्लक्षित राहतो की लग्नाआधी दोन्ही पार्टनर्सनी STI स्क्रीनिंग म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनची टेस्ट असते की तुम्हाला कुठला लैंगिकदृष्ट्या संसर्ग झालेला आजार नाहीये ना. ओके. तर ही स्क्रीनिंग, ही टेस्ट म्हणजे आपल्याला HIV टेस्ट माहिती असते. बरोबर. त्यासोबतच ही पण टेस्ट एक करणं खूप आवश्यक आहे आजच्या युगात. आणि त्यांनी म्हणजे तुम्ही निश्चिंत मनाने लग्नाचं पुढचं तुमचं हे जर आपण बाकी सगळं स्क्रीनिंग करतो तर हे पण स्क्रीनिंग करायला काय हरकत आहे. अगदीच. आणि आज हल्ली तर प्रायव्हेट लॅब्स मध्ये पण ही टेस्ट अगदी ह्याच्यात उपलब्ध आहे. तुम्ही विवाहपूर्व समुपदेशन, प्री मॅरेज काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे. तर आज अनेक सायकियाट्रिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत की जिथं तुम्ही दोघांनी लग्नाआधी जायला पाहिजे, ते काउन्सिलिंग घेतलं पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही ही टेस्टही करू शकता. बरोबर. ते तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात. त्यांनी टेस्ट करून घेतली की तुम्ही निश्चिंत मनाने पुढचा संसार तुम्ही सुखासमाधानाचा होऊ शकतो. दादा, आपलं जे टॉपिक आहे तो मुळात सेक्स बद्दल आहे, त्यामुळे आपण लग्नाकडे जास्त न जाता
मला असं म्हणायचं की सेक्समध्ये इंटिमसी नावाचा एक प्रकार खूप जास्त आहे. म्हणजे इंटिमेट पार्टनर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मग कधी इमोशनल इंटिमसी असते, कधी फिजिकल इंटिमसी असते, पण मुळात इंटिमसी म्हणजे काय हेच माहिती नसतं आणि आपण तो शब्द भारी वाटतोय म्हणून वापरायला सुरू करतो. सो इंटिमसी म्हणजे काय? इंटिमसी म्हणजे अगदी साध्या सोप्या मराठीत म्हणलं तर प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार आहेत. म्हणजे सेक्सच्या ह्याने बघितलं तर रती, प्रीती, शृंगार, प्रणय अशा वेगवेगळ्या भावना. तर हे समजून घेण्याची गरज आहे. तर या सगळ्या भावना म्हणजेच कुठेतरी इंटिमसी आहे. तू म्हटलास तसं इंटिमसीचे असे ब्रॉड 4 प्रकार पडतात. फिजिकल इंटिमसी, इमोशनल इंटिमसी, इंटेलेक्च्युअल इंटिमसी. येस येस, हा पण एक महत्वाचा त्यात प्रकार आहे, आणि सेक्शुअल इंटिमसी. तर आपण इंटिमसी म्हणलं की परत फक्त सेक्शुअल इंटिमसीचा विचार करतो, बाकीचे 3 कट होतात. तर तसं न करता हा समग्र विचार जर कपलनी केला तर मग त्यांचं सेक्सही खूप आनंददायी होऊ शकतं. बरोबर. तर इंटेलेक्च्युअल इंटिमसी म्हणजे काय? तर तुम्ही ज्या कुठल्या नोकरी व्यवसायात आहात आणि तुमची पार्टनर समजा दुसऱ्या ह्याच्यात असेल, तरी तुमचं नोकरी संदर्भात, व्यवसाया संदर्भात किंवा नवीन वाचलेल्या पुस्तकांसंदर्भात काही डिस्कशन होतं का? काही चांगल्या गप्पा होतात का? त्यातनं काही नवीन विचार तुम्हाला मिळतात का? एकमेकांच्या काय म्हणू की भावना समजून घेता येतात का? हे सगळं इंटेलेक्च्युअल इंटिमसीमध्ये येतं. इमोशनल इंटिमसीमध्ये तुम्ही त्या माणसाच्या जागी जाऊन तो विचार करू शकता का? अरे माझी बायको एवढं करते, सकाळपासून एवढं राबते, तर तुम्ही तिच्या बाबतीत किंवा तिला काही मदत करताय का? आउट ऑफ द वे जाऊन काही करताय का? ह्या सगळ्या गोष्टी इमोशनल इंटिमसीमध्ये येतात. फिजिकल इंटिमसीमध्ये टच, स्पर्शाचंही प्रमाण खूप कमी होतंय का हे प्रत्येक कपलनी बघितलं पाहिजे. बरोबर. फक्त सेक्स करतानाच किसिंग करायचंय, हक करायचंय असं काही हे नाहीये ना. म्हणजे तुम्ही एरवी पण ते करू शकता. बरोबर. दरवेळेला जवळ आलं की त्याची परिणती ही सेक्शुअल इंटरकोर्स मध्येच व्हायला पाहिजे, असं काही नाही. म्हणजे असं म्हणतात की बॉडी तिला झालेला स्पर्श हा 7 वर्ष ओळखते, असं काहीतरी मी वाचलं होतं एकेकाळी. आणि त्यामुळे तुम्ही टच मध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली एकमेकांना कुणी म्हणजे मित्र असेल तर तुम्ही शेक हँड करता, तुम्ही मिठीत घेता, एक ते बॉन्डिंग वेगळ्या प्रकारचं होतं. करेक्ट. पण या टच मध्ये समजा आता लॉंग डिस्टन्स मध्ये लोक असतील तर मग त्यांनी काय करायचं? लॉंग डिस्टन्स हा खरंच म्हणजे हा कळीचा मुद्दा आहे. आणि आज अनेक कपल्स वेगवेगळ्या कारणांमुळे नोकरी व्यवसायाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात. तर ते त्यांनी म्युच्युअली ठरवण्याचा हा विषय आहे की बाबा म्हणजे टच मध्ये राहणं हे तर फोनमुळे आज खूप सहज शक्य आहे. पण ठरवून बाबा अगदी आठवड्याला नाही तरी 15 महिन्याला एकदा भेटणं प्रत्यक्ष. कारण त्या प्रत्यक्ष भेटीचं जे महत्व आहे ते फक्त फोनवर बोलून बऱ्याचदा होत नाही. अगदी परदेशातच असेल पार्टनर तर अवघड आहे खरंच. पण तो त्या कपलचा मग चॉईस आणि डिसिजन असं आपण म्हणूया. मला एक थोडासा मूवीजच्या दृष्टीने प्रश्न विचारायचा होता. म्हणजे आपण ॲनिमल मी बघितला आणि त्याच्यामध्ये कुठेही कोणत्याही कॅरेक्टरने कन्सेंट घेतलाय असं मला वाटलं नाही. म्हणजे त्यांनी जे काय आहे ते डायरेक्ट करून टाकले. किंवा त्याच्या आधी म्हणजे बऱ्याच वेब सिरीज आहेत किंवा काय आहे आणि त्याच्यातून काय होतं माहितीये का? म्हणजे बऱ्याचदा मुलं पण बोलता बोलता म्हणतात की अरे कन्सेंट काय गोष्ट असते, तू त्याला बघितलंस ना त्यानं कसं केलंय, डायरेक्ट करून टाकायचं सेक्स, काय अडचण येत नाही. तर खरंच कन्सेंट महत्वाचा असतो का? आणि जर कन्सेंट नसेल तर त्याचा दुसऱ्याच्या मनावरती, शरीरावरती काही परिणाम होतो का त्याचा? निश्चितच होतो. म्हणजे मी ॲनिमल बघितलेला नाही अजून, पण मी पिंक नावाची फिल्म बघितली. त्यात जे वाक्य आहे अमिताभचं की नो मीन्स नो, तर ते अगदी खरं आहे. कन्सेंट हा महत्वाचा आहे. आणि फक्त पुरुषांनी स्त्रीला अप्रोच होतानाच नाही तर व्हाईस वर्सा पण स्त्रीनी पण पुरुषाचा कन्सेंट हा खूप महत्वाचा आहे, तो पाया आहे. कन्सेंट मधनं एक दिसतं की तुम्ही एकमेकांचा आदर करता, एकमेकांच्या भावनांचा आदर करता. म्हणजे लग्न झालंय किंवा तुम्ही कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहात याचा अर्थ तुमचा पार्टनर 24 तास अवेलेबल आहे अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. म्हणजे मला एका मॅरेज काउन्सिलरनी सांगितलेलं की लग्न ठरलेलं दोघांचं आणि गाठीभेटी सुरू होत्या, तर दुसऱ्या का तिसऱ्याच भेटीत तो मुलगा त्या मुलीला म्हणाला की मी 24 तास ऑन असतो, त्यामुळे मी डिमांड करीन तेव्हा तू सेक्सला तयार व्हायला पाहिजे. तर त्या गोष्टीचा तिने इतका धसका घेतला की तिने लग्नच मोडलं. सो म्हणजे आज हे पण समजून घेतलं पाहिजे की हम करे सो कायदा हे अजिबात चालणार नाहीये आणि चालायलाच नाही पाहिजे. बरोबर. ते दोघांच्या परस्पर संमतीने आणि या हेनेच होण्याची गोष्ट आहे. याच्यामध्ये म्हणजे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे मला काय हवं हे सांगता येणं आणि दुसऱ्याने ते समजून घेणं. पण याच्यामध्ये काय होतं बऱ्याचदा
म्हणजे काही मित्रांचे पण अनुभव आहेत की ते कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही, किंवा मी सांगतोय तर मी जास्त डिमांडिंग आहे का, किंवा मी सांगतोय तर मला हेच हवंय आणि त्यात समोरच्याने ते केलंच पाहिजे, बरोबर. इथपर्यंत ते होतंय का? मग कम्युनिकेशन कसं करायचं या गोष्टींचं? राईट. एक साधं उदाहरण सांगायचं तर बाकी सगळ्या गोष्टी आपण शिकतो. बरोबर. जरी असं म्हणत असलो की पाण्यात पडलं की पोहायला येतं, तरी तसं नसतं. हातपाय मारायला आधी शिकायला लागतं, ब्रिदिंग टेक्निक शिकायला लागतं, मग पोहता येतं. बरोबर. तसंच आहे सेक्सचं पण, की आपल्याला थिअरी सगळ्यांना माहिती असते, पण प्रॅक्टिकल चॅलेंजेस माहिती नसतात प्रत्यक्ष सेक्समध्ये. तर ते तुम्हाला एकमेकांशी संवाद साधून आणि एकमेकांना जाणून घेऊनच करायला लागतं. बरोबर आहे. इचलकरंजी मधले एक डॉक्टर आहेत, डॉक्टर मंदार देशपांडे म्हणून. ओके. त्यांनी या बाबतीत तेच सांगितलं की लग्न झालं आणि एक नवरा बायको होते, तर मग काय ती बायको 2 महिन्यात घरी आली आणि परत नाही जाणार म्हणली, आणि ती आई पण तिच्या बाजूने होती, आणि ती म्हणली की ते काही करायला सांगतात आणि आमची मुलगी तशी नाहीये, अशी नाहीये. तर त्या मुलालाही धड काही माहित नव्हतं, त्यामुळे तो काय करायचा, तो व्हिडिओ दाखवायचा तिला, म्हणायचा आपण असं करू. ओके. तर मुद्दा हाच येतो की तुम्हाला स्वतःच्या शरीराची माहिती नाहीये, त्यामुळे पार्टनरनी पण टच केलेला तुम्हाला चालत नाहीये. अशी जर स्थिती असेल तर ते अवघड आहे. तर त्याच्यामुळे योग्य ते जे नॉलेज आहे ते तुम्ही प्रॅक्टिशनल सेक्सॉलॉजिस्ट कडनं, डॉक्टर्स कडनं घ्या. त्या संदर्भातली अनेक पुस्तकं आहेत अवेलेबल, मराठीतली पण आहेत, विठ्ठल प्रभूंची आहेत, ती वाचा लग्नाआधी किंवा कमिटेड रिलेशनशिपमध्ये पडण्याआधी, आणि ते सगळे गैरसमज दूर करा. म्हणजे मास्टरबेशनचा जो उल्लेख आला ना, याच डॉक्टरांनी मला सांगितलं की म्युच्युअल मास्टरबेशन नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे लग्नानंतरही आपल्याला पार्टनर बद्दल माहिती नसतो, त्याच्या शरीराविषयी माहिती नसतो. बरोबर. अशा वेळेला इनिशियली थेट पेनिट्रेटिव्ह सेक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याआधी जो तुम्ही दोघांनी एकमेकांचं जर म्युच्युअल मास्टरबेशन केलं तर तुम्हाला एकमेकांच्या अवयवांची नीट ओळख होऊ शकते. ओके. आणि मग हळूहळू तुम्ही पुढच्या पायऱ्या गाठू शकता. बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये वय आणि सेक्स ह्यांचा परिणाम होतो का? म्हणजे वय वाढत जातं तसं कामेच्छा कमी होत जाते, असा एक सर्वसाधारण समज आहे. बरोबर. तो खरा आहे का खोटा आहे? तसं पाहायला गेलं तसं काही नाहीये की वय वाढलं म्हणून कामेच्छा कमी होईल किंवा विझून जाईल, काही अजिबात नाहीये. मी एका पुस्तकात वाचलेलं मला आठवते की तुम्ही ज्या दिवशी मराल त्या मरण्याच्या दिवसापर्यंत तुम्ही सेक्स करू शकता. ओके. की ती बेसिक इन्स्टिंक्ट आहे. फक्त मरेपर्यंत सेक्स करायचा नाही. येस येस. आणि तेच म्हणतो आपण की यात एक भाग असा येतो की फिजिकल फिटनेस तुमचा कसा आहे त्याच्यावर या गोष्टी ठरतात. बरोबर. तुम्हाला जर 40ची एक बीपीची गोळी लागली, डायबिटीस मागे लागला, तर ती सेक्शुअल डिझायर तुमची कमी होऊ शकते. पण तेच आहे की तुम्ही जर फिटनेसकडे व्यवस्थित दोघेही लक्ष देत असाल तर अगदी 50, 60, 70 नंतरही सेक्स करण्यात काहीच गैर नाहीये. ओके. असं जाणवलंय का, म्हणजे आता तुम्ही खूप वर्ष झाले या फील्डमध्ये काम करताय आणि ते काम करताना बाबा ही खरं तर मिथ आहे, हे खरं नाहीये, पण हे सेक्स बद्दल बोललं जातं, किंवा अशा गोष्टी काही आहेत का की ज्या सांगू शकाल? अशा अनेक गोष्टी आहेत. मग ते काय म्हणू आपण की स्टॅमिना संदर्भात असतील किंवा ह्याच्याबद्दल पण अनेक गैरसमज आहेत. शीघ्रपतनाबद्दल अनेक गैरसमज आहेत पुरुषांच्या दृष्टीने विचार केला तर. शीघ्रपतनाची व्याख्या मी एका ठिकाणी अशी वाचलेली मला आठवते एका रिसर्च पेपरमध्ये, की ऍक्च्युअल सेक्शुअल इंटरकोर्स सुरू केल्यावर 1 मिनिटाच्या आत जर तुमचं इजॅक्युलेशन होत असेल, वीर्यस्खलन होत असेल, तर ते शीघ्रपतन आहे असं म्हणता येऊ शकतं. त्याच्यापेक्षा जर जास्ती कालावधी असेल तर ते शीघ्रपतन नाहीये. पण बऱ्याचदा असं होतं की पुरुष स्वतःला ब्लेम करायला लागतात की मला शीघ्रपतनाचा त्रास आहे, आणि त्याच्यामुळे ते खरंच तसं होतं. म्हणजे ती थोडीशी मानसिक हे आहे, आजार चुकीचा शब्द आहे, पण तसा मेंटल स्टेट आहे ती तुमची. आणि हे पण समजून घेतलं पाहिजे की आपण पुरुष जेव्हा वयात आल्यावर हस्तमैथून करायला लागतात, हे मला डॉक्टर निलिमा देशपांडे म्हणून आहेत, सेक्स थेरपिस्ट आणि गायनोकोलॉजिस्ट, यांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा वयात येतो तेव्हा जे आपण हस्तमैथून सुरू करतात पुरुष विशेषतः, तर तेव्हा टेंडन्सी ही शीघ्रपतनाचीच असते. स्वतःच्या वीर्यपतनावर नियंत्रण मिळवणं ही परत शिकण्याची गोष्ट आहे सरावानी. ओके. तर हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी कुठलीही ऑनलाईन औषधं घेण्याची किंवा मलम गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. आणि ते तेल मिळतं त्याचा तर हे सगळं बोंधुगिरीच आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर जाऊन कुठलीही औषधं घेऊ नका. इरेक्टाईल डिस्फंक्शनवरची, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवरची, किंवा स्त्रियांनाही समजा काही आजार असतील तर त्यावरची. आणि आज आपलं काय म्हणू की आज आपण 21व्या शतकात आहोत. डॉक्टर
डॉक्टर्सही खूप आहेत, सगळ्या शहरांमध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी हॉस्पिटल आहे. बरोबर. फक्त संकोच बाजूला ठेवून आपल्याला जर आपण बाकी जसा सर्दी खोकला झालाय, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, आपण जातो बिंदास डॉक्टरांकडे. बरोबर. याविषयी लाजण्याची काही गरज नाहीये. आणि जर तुम्हाला असं वाटलं की मी डॉक्टरांकडे गेलो आणि मला त्यांनी कम्फर्टेबल नाही केलं किंवा त्यांनी नाही ट्रीट केलं, दुसऱ्या डॉक्टरांकडे जा. बरोबर. आज तो पर्याय आहे तुमच्याकडे. असं नाही की तुमच्या अख्ख्या शहरात एकच डॉक्टर आहेत तेवढे. आपण म्हणतो की आपल्याकडे प्रॉस्टिट्यूशन वरती बंदी आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये, किंवा आपल्याकडे पॉर्न्स वरती बंदी आहे. मध्यंतरी सरकारने बऱ्याचशा वेबसाईट बॅन सुद्धा केलेल्या होत्या. मात्र तिथं जो फुटफॉल आहे तो आपण बघितलं तर खरंच बॅन आहे का नाही हे कळत नाही. आणि हे असताना सुद्धा ज्यावेळी तुमचं सेक्शुअल संबंध व्यवस्थित नाहीत म्हणून घटस्फोट होतात, अशी कारणं देऊन घटस्फोट होतात, त्याच्या मागं नक्की काय कारण असेल? की बाबा आपण इकडं कन्झम्पशन तर करतोय पण तिकडं आपल्याला रिझल्ट देता येत नाहीये, तर मधला ब्रिज काय आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की याला अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज असं एक टर्मिनॉलॉजी आहे इंग्लिशमध्ये. की काय होतं की लग्न होतं आणि प्रयत्नानंतरही संबंध ठेवता येत नाहीत त्या कपल. आणि खरी सिच्युएशन असते. आणि फक्त पहिला महिना, 2 महिने, 6 महिने नाही, तर वर्षानुवर्ष संबंध ठेवता येत नाहीत. म्हणजे अशी 10-10 वर्ष लग्नानंतर सेक्सच जमलेलं नाही, एकदाही इंटरकोर्स झालेला नाही. बापरे. अशी कपल्स येण्याचं सेक्सॉलॉजिस्ट, सेक्स थेरपिस्ट, गायनेकॉलॉजिस्ट यांच्याकडचं प्रमाण प्रचंड आहे. तर ही खरोखर हा मुद्दा हायलाईट करण्यासारखा आहे. याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या मागे योनी आकर्ष म्हणून एक व्याधी असू शकते. त्याला व्हॅजिनसमस अशी टर्मिनॉलॉजी आहे इंग्लिशमध्ये. की काय होतं की त्या स्त्रीच्या मनात जर सेक्स विषयी भीती असेल, संकोच असेल, पास्ट काही जर ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स असतील चाइल्डहुड मधले, तर त्यांनी काय होतं की जेव्हा तो पुरुष ऍक्च्युअली पेनिट्रेट करायला सुरुवात करतो तेव्हा त्या स्त्रीच्याही नकळत तिच्या योनिमार्गातले स्नायू आखडले जातात. ओके. तिलाही कळत नाही, बॉडी नाही म्हणायला. हा म्हणजे ते पण ते तिला कळत नाही, ते इनव्हॉलंटरीली होतं, आपोआप होतं. त्याच्यामुळे समागम होऊ शकत नाही. आणि अशा ह्याला अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज हे याचं पर्यवसन होतं. किंवा पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिसफंक्शन, बरोबर, लैंगिक ताठरता पुरेशी न राहणं, याचंही प्रमाण खूप जास्ती आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे व्यसन आहे त्याचं खूप मोठं कारण आहे. मला त्याकडेच ऍक्च्युली यायचं होतं. म्हणजे मी फर्ग्युसनला होतो तर सुरुवातीला फक्त क्वचित ठिकाणी सिगरेटचं होतं. आता ते दर 100 मीटरवरती, 200 मीटरवरती कुठे ना कुठेतरी एक टपरी आहेच की बाबा तिथं सिगरेट आहे. त्याच्यानंतर क्लब कल्चर खूप जास्त वाढतंय. वाढण्याबद्दल दोष नाहीये, पण ह्याचा परिणाम आपल्या सेक्शुअल हेल्थवर होतोय का हे एक जाणून घ्यायचं होतं. खरोखर होतो. तंबाखू, अल्कोहोल या गोष्टींच्या आड बाकी आता व्यसनांचं प्रमाण खूप वाढतंय. गांजापासून सगळी ड्रग्सची, याचा थेट परिणाम हा तुमच्या जननेंद्रियांवर आणि जनन क्षमतेवर होत असतो. सेक्शुअल तुमच्या काय म्हणू कपॅसिटीवर होत असतो थेट. हे समजून घेणं गरजेचं आहे. सिगरेटनी स्पर्म काउंट कमी होतो पुरुषांमध्ये, हे तर नोन फॅक्ट आहे. किंवा इरेक्टाईल डिसफंक्शनचं प्रमाण त्यामुळे वाढू शकतं. कारण सिगरेटमुळे काय होतं की ज्या धमन्या असतात त्यातलं काठिण्य वाढतं. ओके. म्हणजे जसं ते हार्टला चुकीचं आहे की त्यांनी हार्ट डिसीज जसा होऊ शकतो, तसाच तुमच्या पेनिसला, लिंगाला थेट त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. रादर असंही म्हणतात की अनेक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मला की जर तुम्हाला इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रास असेल, लैंगिक ताठरतेचा जर त्रास असेल, जर त्याच्यावर तुम्ही उपचार घेत नसाल तरी धोक्याची घंटा आहे. कारण ह्याचं पर्यवसन पुढे जाऊन तुम्हाला हृदयविकारात होण्यात होऊ शकतं. बापरे. हे मेडिकल हे जे काही हे आहेत तर हे समजून घेण्याची गरज आहे. ओके. कारण असं म्हणतात की तुम्हाला लिंगाला जी रक्तपुरवठा, आपलं लिंग ताठ होतं किंवा कडक होतं म्हणजे काय होतं तर तिथे रक्तपुरवठा वाढतो, त्याच्यामुळे ते इरेक्ट होतं. बरोबर. तर ते जर इरेक्ट होत नाही तर याचा अर्थ काय आहे की रक्तपुरवठा होत नाहीये पुरेसा जेवढा अपेक्षित आहे. का होत नाहीये? कारण तिथल्या ज्या धमन्या आहेत, तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, तर त्या तिथे ब्लॉकेजेस आलेत कदाचित. आणि हेच पुढे जाऊन हार्ट डिसीज होतो म्हणजे काय होतं तर त्या हार्टच्या रक्तवाहिनीत अडथळे निर्माण होतात. त्याच्यामुळे वेळीच योग्य उपचार आणि तज्ज्ञांकडून घेणं. बरोबर. म्हणजे त्या विषयातल्या तज्ज्ञांकडून घेणं की ते MBBS आहेत, MD आहेत, सेक्स थेरपिस्ट आहेत किंवा सायकियाट्रिस्ट आहेत, एक्सपर्टीज आहे त्यांना. बरोबर. हे जाणून घेऊन उपचार घ्या तुम्ही त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये मग म्हणजे लग्नानंतरच्या गोष्टींमध्ये किंवा कोणत्याही सेक्शुअल रिलेशनमध्ये सेक्स याचा एक वेपन म्हणून पण युज होताना दिसतोय. म्हणजे की हे केलंच तर मग सेक्स करायचा किंवा सेक्स करायचा म्हणून त्या गोष्टी करायच्या, असंही जास्त जाणवतंय का? किंवा अशा गोष्टी समोर येत आहेत का जास्त?
हे पूर्वापार चालत आलेलं आहे. अख्खं महाभारत आपण बघितलं तर हे पूर्वीची सगळ्यात तो हे आहेच आहे. म्हणजे ती मनुष्य हा असा प्राणी आहे. बाकी प्राण्यांमध्ये माणसामध्ये फरक काय आहे की बाकी प्राण्यांना जरी ती बेसिक इन्स्टिंक्ट असली तरी ते मोस्टली प्रजननासाठी सेक्स करतात. बरोबर. माणूस हा असा प्राणी आहे की तो फक्त प्रजननासाठी नाही करत, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणलं तसं सेक्स हा वेपन म्हणून वापर केला जातो का, तर हे चुकीचं आहे, खरोखर चुकीचं आहे. म्हणजे काहीतरी मग त्याच्या मागे अपेक्षा ठेवणं की हे तू केलंस तर मी हे करीन किंवा हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी तुम्ही तुमच्या वैवाहिक नात्यालाच कुठेतरी एक तडा जाऊ शकतो. मी कुठेतरी वाचलं होतं की जर दोन व्यक्तीमध्ये सेक्स होतं, इंटरकोर्स होते, तर त्या दोघांनी एकमेकांना बाकी सगळं सोडून पूर्णपणे स्वीकारलेलं असणं आणि मला त्या व्यक्तीबद्दल आणि त्या व्यक्तीला माझ्यासोबत पूर्ण फ्री वाटणं हे फार गरजेचं आहे. त्याशिवाय तो सेक्स जो इफेक्ट आहे त्याचा तो साधलाच जात नाही. बरोबर. तर मग आजकाल जो म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ सेक्स खूप आहे, ऍप्स आहेत त्याच्यासाठी. बरोबर. त्याच्यातून फ्रॉड सुद्धा होतात, तिकडे नको जायला. पण कुठेतरी मग लिमिट किंवा कुठेतरी फिल्टरेशन, कुठेतरी संयम हा मुद्दा सेक्स मध्ये किती महत्वाचा आहे. संयम हा सगळ्याच बाबतीत महत्वाचा असतो, पण तेच आहे की तो प्रत्येकाचा चॉईस आहे. म्हणजे लग्नाआधी तरुणाईत तुम्ही मल्टिपल पार्टनर्स तुम्ही ठेवायचे का किंवा ते एक्सपिरियन्सेस घ्यायचे का, प्रत्येकाचा शेवटी चॉईस आहे. आपण असं काही फोर्सफुली काही सांगू शकत नाही. पण त्याचे रिपरकेशन्स समजून घेतले पाहिजेत. म्हणजे केवळ फन म्हणून, मजा म्हणून, गंमत म्हणून जर तुम्ही ते करत असाल आणि चलता आहे, काही होत नाही, तर म्हणजे असंही निदर्शनास येतं की डॉक्टरांशी बोलण्यात नाही दिसतं की बऱ्याचदा तर कॉन्डम वापरण्याचंही प्रमाण खूप कमी झालेलं आहे. म्हणजे ते जे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहेत, लैंगिक आजारांची भीतीच राहिली नाहीये का, कारण ते माहितीच नाहीयेत लैंगिक आजार. कारण या विषयावर आपण बोलत नाही. म्हणजे आपल्याला फक्त HIV माहिती आहे, पण हिपॅटायटिस बी, सिफिलिस, गोनोरिया यासारखे अनेक आजार आहेत जे यातले काही आजार असे आहेत की जे औषधोपचारांनी वेळीच जर तुम्ही घेतले तर ते बरे होऊ शकतात. बरोबर. सिफिलिस सारखा आजार आहे, पण जर त्याच्यावर तुम्ही उपचारच घेतले नाहीत आणि ते तसंच जर तुम्ही वागवत राहिलात वर्षानुवर्ष, तर पुढच्या स्टेजमध्ये त्याच्या तुमच्या थेट मेंदूवर किंवा हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे ह्याचं पण चेकिंग झालं पाहिजे का की आपल्याला झालं पाहिजे. जर तुमचे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतील तर दर 3 महिन्यांनी तुम्ही STI करणं अपेक्षित असतं. ओके. दर 3 महिन्यांनी सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनची टेस्ट करणं अपेक्षित आहे आणि ती निगेटिव्ह येते नाही हे बघायचं. किंवा एका पार्टनर सोबत आहात, काही कारणाने ब्रेकअप झालं, नवीन पार्टनर आहे, त्या नवीन पार्टनर कडे जाताना हे दोघांनी म्युच्युअली ठरवलं पाहिजे की आपण दोघांनी STI करूया आधी. बरोबर. आणि हे पण चुकीचं आहे. म्हणजे मागच्या एका लेखात मी एका स्किन स्पेशालिस्टशी बोललेलो. आपल्याला असा समज असतो की फक्त कॉन्डम युज केलं की STI नाही होत. हे खरंच आहे, कॉन्डम हे वापरलंच पाहिजे, त्यांनी असंख्य आजार म्हणजे संसर्ग होत नाही. पण बाकी ज्या सेक्शुअल प्रॅक्टिसेस आहेत, अगदी किसिंग मधनं पण STIचं ट्रान्समिशन होऊ शकतं. हे त्या मला स्किन स्पेशालिस्टनी सांगितलेलं. हे किती लोकांना माहिती आहे? हे मला पण आत्ताच कळलं. करेक्ट आहे. किंवा ओरल सेक्स मधनं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ते स्क्रीनिंग खूप महत्वाचं ठरतं. आता बोलता बोलता आपलं बोलणं झालं की ओपन मॅरेज. तर ओपन मॅरेज म्हणजे नक्की काय संकल्पना आहे? म्हणजे ओपन मॅरेज म्हणजे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स एवढंच आहे का, त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत? कारण ऍक्च्युली ओपन मॅरेज म्हटल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन फक्त एवढाच आहे. सो याच्याबद्दल काही सांगू शकाल का? ओपन मॅरेज ही थोडी पाश्चात्य संकल्पना आहे आणि ओपन मॅरेज म्हणजे लग्न रितसर तुम्ही करता जोडीदारासोबत, पण दोघांनीही ठरवून एकमेकांना मुभा दिलेली असते की लग्नाच्या बंधनात जरी आपण असलो आणि आपल्या दोघांमध्ये जरी शरीर संबंध असले तरी आपण बाहेरही अन्य लोकांशी लैंगिक संबंध मल्टिपल हे ठेवू शकतो. ओके. तर ही क्लॅरिटी त्या दोघांनाही असते. आणि मग हे आता आपल्याकडे पण सुरू आहे का असं बऱ्याच प्रमाणात किंवा काय असं काही ठोस माहिती माझ्याकडे तरी नाहीये. ओके. किंवा ओपन मॅरेज सारखीच अजून एक नवीन आजच्या युथ मध्ये आलेली गोष्ट आहे सिच्युएशनशिप म्हणतात. सिच्युएशनशिप, येस. म्हणजे जी लिव्ह इन पेक्षा थोडीशी अजून कमी सिरियस असते की बाबा समजा कोणी शिक्षणानिमित्त वेगळ्या शहरात आहे, तर तिथे जर तो मुलगा मुलगी 20ले 25ले जर एकटे राहत आहेत तर त्यांना कंपनीची गरज भासते. बरोबर. मग ते कोणासोबत तरी त्यांचा फ्लॅट शेअर करतात आणि तिथे क्लॅरिटी ही असते की ही सिच्युएशन आहे, मी या शहरात आहे म्हणून आपण सोबत आहोत. बरोबर. नो स्ट्रिंग्स अटॅच्ड म्हणतो आपण त्याला तसं, आणि आपण सोबत राहू. पण घरच्यांना कदाचित आपलं पुढे हे मान्य नसणारे दोघांनाही माहिती असतं. काय म्हणू आपण त्याला, जातीमुळे किंवा अजून कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे. येस.
तर त्याच्यामुळे ती क्लॅरिटी त्यांना असते आणि तेवढे काय वर्षभर 2 वर्ष ते सोबत राहतात आणि नंतर वेगळे होतात. ओके. आता नो स्ट्रिंग अटॅचचा मुद्दा निघाला म्हणून फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की नो स्ट्रिंग अटॅच आपण म्हणतो, पण खरंच नो स्ट्रिंग अटॅच असतं का? अवघड आहे, कारण आपण मनाने प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होतो. कितीही Exactly. मनुष्य प्रॅक्टिकल आहे असं म्हटलं, Yes, दुसऱ्या yes, माणसाची yes. सवयही लागते तुम्हाला बरोबर. आणि त्याच्या सोबतीची सवय लागते. आणि मनुष्य परत म्हणतात तसं की तो समाजप्रिय किंवा समूहात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे ती जी काही मैत्री असते, ते काही नातं असतं, तर ते इतकं सहज खटकन तुटणं आणि त्यात त्यातनं काहीतरी गुंतवणूक झालेली असते. करेक्ट करेक्ट अगदीच काहीच अटॅचमेंट नाही असं नाही म्हणू शकत आपण. बरोबर. येस. आता दादा ह्या सगळ्या पॉडकास्टच्या शेवटला येताना मला एकच प्रश्न विचारायचे की आपल्याकडं कामसूत्राची परंपरा आहे. आपल्याकडे ते लिहिलं गेलं, खजुराहो सारख्या लेण्यांच्या इथं त्याची शिल्प आहेत. मात्र तरी सुद्धा आता आपण बघितलं तर सेक्शुअल एज्युकेशन हा प्रकार किंवा त्याच्यावरची पुस्तकं वापरण्यावरती थोडासा टॅबू आहे वाचण्यावरती, किंवा ती वाचताना ओपननेस नाहीये तेवढा. कुठं नॉलेज मिळतं तर ऑस्ट्रियामध्ये कुठेतरी सेक्स एज्युकेशन शिकवणारं चालू आहे, तर त्याची बातमी सोशल मीडियावरती जास्त व्हायरल होते. तर आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यातून खरंच सेक्शुअल लाईफ बद्दल काही शिकता येऊ शकतं? निश्चितच आहे. तू आता याचा कामसूत्राचा उल्लेख केला. वात्स्यायन मुनींनी इतक्या वर्षांपूर्वी ते लिहिलेलं आहे. बरोबर. त्या काळी आपला समाज किती ओपन होता, किंवा अगदी एवढ्या पूर्वी जायची गरज नाही. 100 वर्षांपूर्वी कर्वेंनी केवढं मोठं कार्य केलेलं आहे. संतती नियमनासंदर्भात असेल आणि या सगळ्या हेल्दी सेक्स प्रॅक्टिसेस संदर्भात असेल, बरोबर. खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि त्या काळी त्यांना किती मोठ्या टीकेला सामोरं जायला लागलं, तरी ते बहिष्कार वगैरे होता त्यांच्यावरती. खरंय, खटले अनेक दाखल झाले. बरोबर. समाज स्वास्थ्य नव्हते, ते खास मासिक चालवायचे त्यासाठी. तर या गोष्टी आपली ही परंपरा आहे महाराष्ट्राची पुरोगामी असण्याची आणि सुधारणावादी आपण जे म्हणतो, तर त्या परंपरेचे पायीक आहोत आपण. आणि आज जरी बघितलं की गेल्या 2-3 दशकात लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत. मी आता मुद्दाहून खास आपल्या ह्याच्यासाठी दाखवायला आणलेली आहेत. येस 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 येस. डॉक्टर विठ्ठल प्रभूंचं निरामय कामजीवन म्हणून पुस्तक आहे, अतिशय समग्र आहे. ते प्रत्येक तरुण तरुणींनी किंवा तुमचं जर लग्न ठरलं असेल तर वाचावं असेल. त्यांचंच अजून एक आहे प्रश्नोत्तरी कामजीवन म्हणून. दोन्ही पुस्तकं संग्रही ठेवावी अशी आहेत. आणि मला म्हणायचं आहे की केवळ संकोचाबाई हा विषय आपण कधीच बोलायचं नाही त्याच्यावर, हे चुकीचं आहे. म्हणजे लग्नानंतरही अनेक कपल सेक्स संदर्भात बोलतच नाहीत, तर ते बोलणं गरजेचं हे समजून घेतलं पाहिजे. हे मी अल्बर्ट एलिस म्हणून डॉक्टर अंजली जोशींचं आहे. अल्बर्ट एलिस हे खूप मोठे अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. त्यांच्या जीवनचरित्रावरची ही कादंबरी आहे, पण यातही अनेक गोष्टी आहेत सेक्स संदर्भातल्या. किंवा हे एक डॉक्टर वावा भागवत यांचं कामविज्ञान नावाचं पुस्तक आहे. हे पण 90च्या दशकातलं आहे, पण अतिशय उपयुक्त आणि शास्त्रीय माहिती या सगळ्या पुस्तकांमधनं मिळू शकते. ही सगळी पुस्तकं आज तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही आज सगळ्या बुकगंगा असेल किंवा menakabooks.com अशा साईट्स आहेत, तुम्ही मग घरपोच मागवू शकता. कुठेही तुम्ही राज्यात असाल, देशात असाल किंवा अगदी देशाबाहेर असाल. किंडल सारखा आज तुमच्याकडे हे आहे. किंडलवर असंख्य तुम्ही इंग्लिश पुस्तकं चांगली माहितीपूर्ण वाचू शकता. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. अगदी खरंय. त्यामुळे ह्याच्याबद्दल सुद्धा नॉलेज आपण घेतलं तर ही गोष्ट खूप चांगली आहे. त्याचा परिणाम आपण खूप चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. फक्त आपण त्यासाठी एफर्ट्स काय घेतोय आणि कशा पद्धतीने घेतोय, आपले सोर्सेस काय आहेत. म्हणजे जर फॉरेन सोर्स असेल किंवा एखादा आलेला मूवी किंवा वेब सिरीज आपला सोर्स असेल, तर मग त्याच्यामध्ये ती वल्गॅरिटी येणार आहे. त्याच्यामध्ये जे आपल्याला अपेक्षा आहे ते कदाचित नाही व्हायचं. राईट. त्यामुळे त्याचं प्रॉपर एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. खरं. सो दादा तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये आणि इतकं छान विस्तृत माहिती दिलीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच तुम्ही खूप सोप्या आणि सुंदर भाषेत सांगितलंय, जी की समजण्यासारखी आहे. सो तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. येस, थँक्यू.